म्हणून तर जाम लागला आहे काय, जाम लागला. जाम म्हणणार अभी तो खेळ सुरू आहे बादशाह, तू किधर जा रहा है म्हणलं ना. आता सुरत मध्ये जस्ट झाले बघा, लगेच जाम लागला. ए गॅसची गाडी आहे साईडला, पळव गॅसची गाडी आहे, पळव. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर लई दिवसातून भेटलो आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर गाडी आज तुम्हाला वेगळी दिसत असणार आहे. तर आपण आहे सध्या भुज मध्ये. सध्या आता पुढे बघू शकताय की आता भुज आहे. भुज मधनं आता आम्ही मार्केट यार्डात उतरलेलो काल गाडीतनं. माझी इंस्टावर जर स्टोरी बघितला तर ती गाडी होती, तुम्ही बघू शकताय. आणि आता त्या मार्केटमध्ये जो उतरलो ते गाडी खाली करायला लावलेली त्यांनी. मग तिथनं आलो डायमंड बशी, तिथं ओमा रोडलाच म्हणून आहे. तर आम्हाला आमच्या अभिजद्दा आहेत का नाही 15-16 इंची गाडी आहे ती. ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं भुजमध्ये असा 16 टायर आहे. ही गाडी फक्त इथनं माती भरत्या, कोल्हापुरात सांगलीत जाऊन माती खाली करून साखरपूरून इकडे येणे एवढंच रूट आहे, बाकी काही सुद्धा नाही. तर आज आत्ता हातात गाड्या आल्या आणि आमचं अवतार एकदम 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 बाद झाला आहे. आणि इथं सगळं मिठाचं वातावरण आहे, त्यामुळं वातावरणामानानं आणि जरा बाद होते. आणि आता गार पाणी घेऊन आले. जार पण आता भरून आणलाय. मल्हार पण बघू शकताय पूर्ण घामाघूम झाले. मल्हार नाही, आम्ही दोघं पण तसं झाले सोडा. आणि आता गाडी आता जस्ट आम्ही हातात घेतल्या, सगळं धुळात बघू शकताय गाडीत. अजून आपण ही सीटवर सरदार कोणतं ड्रायव्हर तर पूर्ण घाण आहे अजून सीट. म्हणजे सोयीच्या गोष्टी सगळ्या आहे. चार्जर आहे, ग्लोअर आहे, वर पंखा आहे, नंतर सगळं इथं वारी येते. गाडी पण एक नंबर आहे सगळं. मीडियम मध्ये आहे थोडं. तर काय सगळं दिसते सगळं. ती पूर्ण घाण झाली. पुढे एक ना हॉटेलवर जाऊन आम्ही आंघोळी पण करणार आहे, गाडी पण स्वच्छ करणार आहे आणि डिझेल पण टाकायचं गाडी. तर तुम्हाला तिथे भेटतो डायरेक्ट. आणि इथं कसं आहे, एवढं ऊन आहे इथं, वारं म्हणजे झाडाचं पान सुद्धा थांबले. गा म्हणजे ते वर पंखा चालू आहे बाबा इकडे. आणि इथं झाडाचं पान सुद्धा हालत नाही, इतकं वारं म्हणजे काय नाही. ऊन तर एकदम बका पडायला लागले. त्यामुळे जाऊन पहिला आंघोळी करतो, तिथं तुम्हाला भेटतो डायरेक्ट. मधलं काय दाखवू शकत नाही. आणि आता गाडी पण कसं आहे नवीन आल्यामुळं अजून हातात बस नाही, त्यामुळे कॅमेरा पण काय चालू करता येत नाही. तर काय विषय नाही, थोडंफार दाखवतो. चला भेटूया आता पुढच्या सीन मध्ये. आणि पहिला डिझेल त्यांनी टाकायचं आहे. अजून इथं पंप 40 किलोमीटर आहे. काय काय होते बघूया. पहिला गार पाणी पितो, जरा बरं वाटेल. आणि बाहेर मग गाडी दाखवतो तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवरती थांबल्यावर. आता लय गडबड झाल्या. त्यात किरकोळ वायपरचं त्यांनी काम असल्यामुळे गाडी 2-3दा पुढं मागं चक्कर केल्या, त्यामुळे जरा वेळ झालाय. भेटतो तुम्हाला पुढं आता. आणि काही माहिती आहे, 100% माहिती आहे. अजून तुमच्या मनात शंका असणार आहे, ती शंका दूर करतो पुढे गेल्यावर. आता आंघोळी केलं नसल्यामुळे डोकं पण काय चालणार आणि जेवलं पण नाही, त्यामुळं काय बोलायचं सचिन झाले. नाश्ता पण अजून केला. भेटूया पुढे. चला मित्रांनो, लय वाईट उकडायले. थोडं तर ट्रॅक्टरनं रान नांगितलं की दिसायला लागले. हे मित्रांनो, आपला यो भुज बचाव रोड आहे, यो पुणे सिंगर रोड आहे. शेवटपातूर काय विषय नाही. आता पुढे जेवायचं कुठं तर इथं भागवती तीन हॉटेल आहे. पुढे भरपूर हॉटेल आहेत. इथं या बाजूला जरा 3 वाजेपर्यंत जेवण भेटते, त्यामुळे पहिला जेवून घ्यायचं आहे. कारण मी याच्या आधी आलो तिथं जेवण 3च्या आसपास जेवण म्हणजे बंद होते असा विषय. तर चला, इथं हॉटेल एक 25 किलोमीटरच्या आसपास आहे. उधर म्हणजे तिथं जेवायचं. चला भेटू आपण तिथं हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, बाहेरनं आता गाडी बघू शकते तुम्हाला. आता बाहेरनं दाखवली मी गाडी, बघा कशी आहे. 1500 गाडी 2022 मॉडेल आहे. फक्त एवढंच की ह्या गाडीवर जो पहिला ड्रायव्हर होता का नाही, त्या ड्रायव्हरनं गाडी नीट वापरलं नाही. असं कुठंतरी चिपो, कुठंतरी घास, तिकडं पलीकडे पण थोडं घासलंय. गाडी बाकी एक नंबर आहे, फक्त ड्रायव्हरनं गाडी नीट वापरलं नाही, त्यामुळे असं झालंय. तर आता इथं थांबली बघा हॉटेलवर. हॉटेल तुम्हाला दाखवतो, इथनं दिसते. बरं झालं तुम्हाला हॉटेल दाखवतो. हे भागवती हॉटेल आहे, भागवती हॉटेल. हे हॉटेल भुजवरनं पुढं आला का नाही, कॅशबॅक टोल नाका पास करून पुढं आला ना, एक 15 किलोमीटर काहीतरी पुढं आलं तर तुम्हाला हे ढाबा दिसतोय. तर आता या ढाब्यावर मस्तपैकी थांबले. आणि ऊन तर लय हाय, काय कळेन झाले. आम्हालाच कळेना, मग गाडीला तर किती हालत असेल. आता जाऊन हातपाय तोंड धुतो आणि मस्तपैकी जेवण त्यांनी करूया. इथं आंघोळी करून चालत नाही, आंघोळीच आहे. इथं मिठाचं पाणी असल्यामुळे आहे का ना, आंघोळी करून त्यांचं काय चालत नाही. केस टक्कल व्हायचं करणार, पहिलाच टक्कल पडायला लागली, काळजी बंद झाली. तर काय विषय नाही. आता मस्तपैकी हातपाय तोंड धुया, जेवण त्यांनी करूया. मला इथं पहिला थांबलेला, आपण पहिल्यांदा झालोय. चला बघूया काय होते. चलो भाया, एक चास घेतले आणि चासमध्ये शेंगभुजी असं घातलं नाही, बाहेर लागते. थांबा, कसं वाटतं आमचं. मामा नाच करते लय बाहेर लागतो. हे बघा तो कसं आहे, 30-40 रुपये जाते. पण जरा आधीच बाहेर ऊन किती आहे तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये. उन्हात मस्त वाटतो.
व्हरायटी तर एवढ्या का नाही इथं. कांदा खाऊचं, भुजा खाऊचं, लिंबू, छास, पाणी गार. पाणी बरोबर नाही इथलं, जेवण तर चांगलं आहे. चला आनंद घेतो जरा जेवणाचा. 10 पैकी किती टक्के देतील जेवणाला? पाण्यामुळे 9%. हां चलो. तर मित्रांनो विषय काय झाला, तर कॅमेरा माझ्या हातातनं फिरणं झालता, त्यामुळे आरसा घेतला बघा तुम्हाला दाखवण्यासाठी. कसं आहे की कॅमेरा असं फिरवण्यापेक्षा विषय कसा होते, डायरेक्ट असं फिरवायचं टेन्शन नाही, असं दाखवायचं तुम्हाला मागं. आता हे बघा, बघा हे काय मागचं दिसते. पाठीतनं वार करणारे आजकाल लय झाले. हा बघा ही हसते बा मागणं, वार कर रे वार कर. आणि मग फादर इन लॉ आमच्या फोन आलता, त्यामुळे जरा व्हिडिओ बंद केला. काय विषय नाही, त्या आरसा गाडीला हाय सोडा आरसा, मला दाखवतो कसला. आता आरसा बदलायचा आहे. ते जुना जो आरसा आहे की नाही ते एकदम भंगार आरसा आहे. व्ह्यू बरोबर आहे ना? हा व्ह्यू बरोबर येणं झालाय. कसं आहे मुंबईत तुम्हाला माहितच आहे गर्दी कसं असते, साईडला एक असते, उजव्या साईडला एक असते, त्यात आणि खालचं काय नाही सवय होऊन जात्या. हा ए बच्चा अडचण ना आपल्याला. आरशाची पण कसं आहे 200 रुपयासाठी कसं आहे उगाच थोडक्यासाठी नको. एक जण झोपते, एक जण जागा असते कंटिन्यू. मग व्ह्यू ते केले होते आणि तो आहे ते फालतोय पाकच, म्हणजे पाक फालतोय आणि पाक जुना झालाय तो, कधी ना कधी त्याचा ज्यूस सोडणार आहे असं वाटतं. त्यामुळे म्हणलं एक्सचेंज करून टाकू. हा तेच की. चला कोणाकडे त्याचा मारतूर घ्यायला लागणार आहे आरसा बसवायला. बघूया काय विषय होते. गाडी तिथंच आहे बघा, पुढं मगाशी गाडी होती त्यामुळं लावली. अरे गाडी कुठे गेली? इथं इथं व्हिडिओ मध्ये दिसली नाही. बादशा फिलिंग जरा आरसा दाखव रे. बघा इथं जे व्ह्यू दिसते ना हे हाय सोडा बरोबर. आणि आता तो जो आरसा दिसतोय तो हाय नवीन आरसा, ते आता घातलाय, तो नवीन आरसा घातलाय. हा तरी आता ती ही काच दिसता ना ती पिवळी पडायला लागल्या, हळूहळू ती बदलायची. आता बघा ही आरसा ते बघा, म्हणजे हे आरसा असा आहे की जसं आहे तसं दाखवते. हा आता मी काळा आहे, काळाच दाखवते. आपल्याला व्यवस्थित क्वालिटी पाहिजे. कानाभाई पहिली ट्रिप आणि टायर आमचं पंक्चर म्हणजे पंक्चर नाही, वॉल गेलाय बघू शकताय. आणि वॉल गेला ते गेला, वॉल आतनं तुटलाय आणि ट्यूब पण बदलायची आहे. ट्यूब ती बरं. आणि येताना भुजमधून येताना ट्यूब दिल्या मला ऑफिस मध्ये. हा उसको लगाव. आता ही ट्यूब भुजमधून घेतल्या, ही जरा उपयोगाला पडली. त्याच्या आतली ट्यूब ही वॉल तुटलाय म्हणते, आता वॉल निघत नाही. वॉल निघत नसल्यामुळे ट्यूब खराब झाली. बघ एका वॉल मध्ये पूर्ण ट्यूब खराब झाली. बदलने आता है ना तो 12 के बाद पूरा ट्यूब ही खराब. इथं गावात काय करायचं सांग आता. हे असली लढतर आहे बघा आमच्या महागात. ही ह्या टायरांचं काय नाही, डमीची त्या साईडची टायर आहेत का नाही, तिथलं ही आतलं टायर आहे बघा. ही जी काटाळी गेल्या पाक, काटाळी शक्यतो सगळे म्हणतात काय होत नाही काटाळीला. ही टायरी काटाळी आलेल्या टायरी कसं आहे, ही टायरी परत रिमोल्ड होत नाहीत, डायरेक्ट ब्लास्ट होतात. ये बाद में रिमोल्ड नहीं होता ना ये टायर, सीधा ब्लास्ट. हाँ वही तो. चला काय आता लढतर महाग लागल्या, पार करूया कसं तर. मग निवांत जेवल्याला म्हटलं, मस्तपैकी डिझेल टाकलेलं, जाऊन मस्तपैकी जरा आंघोळ तेन करायचं म्हटलं, मस्तपैकी जरा गाडीत पाणी देऊन मारायचं म्हटलं, तर काय बोंबाले सगळं अवघड झालं. बघूया चला. तर मित्रांनो तिथं आहे की नाही मला टायर बसून गेलाय आणि मी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायचो ना गाडीत बसून. कसं आहे पुढं टाइम मिळत नाही, जेवढा टाइम मिळेल तेवढं व्हिडिओ एडिटिंग मध्ये घालवायचं आता सध्यालाच चालू आहे. मग आता तिथं मी व्हॉइस ओव्हर करायला म्हणून तेवढा टायर बसवा लागलाय. असा विषय पाहिजे. कसा आहे त्याला राग येते की नाही तर मला त्याला 100% राग येत नाही सोडा. तोच मला म्हटला तू व्हॉइस ओव्हर कर, तो मी टायर बसून घेतो. असं पाहिजे, भावासारखा पाहिजे मित्र. आणि तो आता काय भावच आहे आपला, त्यामुळे काही विषय नाही.
फक्त त्याला सांगत नाही, त्यासमोर नुसतं रागानं वागायचं आणि चेष्टा करायची, त्याला कळू द्यायचं नाही. असं एक मित्र पाहिजे संगत. काय सांगायचं तुम्हाला. आता ती व्हिडिओ बघत नाही माझी मोठी ब्लॉग, कारण की आता संगतच असते म्हणून ब्लॉग काही ते बघत नाही माझी, म्हणून मी बोलायले. ब्लॉग बघत असतं तर मी असं काहीच बोललो नसतो. तर सध्या आमचे पायलट चेंज झालेले आहेत, मल्हारडून बसलेले आहेत आमचे गाडी चालवायला. आणि सध्याची कंडिशन जरा वाईटच म्हणायची. आंघोळी नाही, काय नाही, टायर 2 वेळा खोलले. तोंडावर हास्य आहे, पण आतून कोणाला तर शिव्या घालायला लागलाय. पुन्हा घालायचे रे. आता असा विषय रनिंग चालू आहे. वड 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 बादशाह. काय विषय नाही. आता सध्याला लिफ्टिंग वर आहे, का वर आहे ते तुम्हाला सांगतो परत. आणि आता विषय म्हणजे जरा झोपणार आहे, जरा एक झोप काढतो. परत गावाला जरा क्वार्टर द्यायला पाहिजे, त्यामुळं डबा कशी पडायला लागलेत बघा. हा 11,227. अरे डबा नंबर 11,227. बच्चा आपण जोबरले डब्यात. चला ए गॅसची गाडी आहे साईडला, पळव. गॅसची गाडी आहे, पळव. अरे जल्दी हटा रे, हटा रे, सामने से हटा. अरे हटा रे, सामने हटा. तर आता मस्तपैकी इथं आपलं चहा तीन पिऊन झाले. नंतर इथं आता अहमदाबाद रिंग रोडवरनं आले. आता एक्सप्रेसवेला लागायचं आहे, गाडी तर लावल्या, टोलना क्रॉस करायचं, एक्सप्रेसवेला लागायचं. इथं ड्रायव्हर लोक सगळे थांबतात चहा तीन प्यायला. चहा पण मस्त मिळते सोडा इथं. तर काम तीन झाले, आता निवांत बसायचं ड्रायव्हिंगला. अजून इथनं मुंबई 550 किलोमीटर राहिले. बघूया, टायरी पण गाड्या झाल्या बऱ्यापैकी. अच्छा, ही रिंग रोड असल्यामुळे मित्रांनो सारखं ब्रेक दाबायला लागते, त्यामुळे जर नॉर्मल मध्ये गरम झाले, काय विषय नाही. मी तर मित्रांनो आता बघू शकता पुढं वडोदरा एक्सप्रेस आहे. एक्सप्रेसला चालू आहे वडोदरा. आता इथं वाटतं 50 किलोमीटर राहिले, थोडं आले पुढं चालू. आमची शेडजी झोपलेले बघू शकता मागं. तर टायर लिफ्टिंग फुटले, लिफ्टिंग तर वर आहे. प्रत्येक टोल नाक्याला खाली घ्यायचं, पोलीस दिसले खाली घ्यायचं, असं चालू आहे. आणि तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट टायर झालं, दुसरी गोष्ट रनिंग झाली, तिसरी गोष्ट काय नशीब का गोष्ट आहे. टिका तो टिकते आहे, नाही तर नाही टिक्या तो टिकता बी नाही. आता 12 टायरवर 35 टन चालू आहे. त्यात मागचे 4 टायर आहेत चायनाच्या. आणि कसं काय माहिती, तर कजबूजच्या साईडला आहे का नाही सगळी टायरी मालक आहे का नाही डमीला टायरी चायनाचे घालतात.
कसं घालतात यांचं हेडलाच माहिती. आमच्या इकडं घातल्या तर सगळं बटन घालतात. MRF किंवा JK, अपोलो, सीएटच्या शक्यतो कोण वापरत नाही. शक्यतो करून जास्त MRF, JK, अपोलो वापरतात. बघूया आता काय उद्या दुपारपर्यंत मुंबई पार करायचं ठरवले मल्हार शेटनं. आता कसं आहे इथलं टायमिंग मॅच होणं नाही होणं त्याला माहिती आहे. तो जास्त वेळ आला इकडं. मी आत्ता तिसऱ्यांदा आलो त्यामुळे एवढं पण आपल्याला काही माहीत होणार नाही. बघूया हळूहळू होईल माहीत. बघूया उद्या मुंबई पार करायला म्हटले. आता इथनं सुरत राहिले 210 किलोमीटर. दुपारपर्यंत पार झालं तर चांगलंच आहे, काय विषय नाही. आणि आंघोळी आम्ही अजून पण केली नाही. काय आंघोळी करायला कुठं वेळच मिळणार नाही. आणि उद्या सकाळी करायचं म्हटलं तर मग मुंबई पार होत नाही. आंघोळीला वेळ जाणार तास 1.5 तास. आणि इथं आता 1 मिनिट मग महत्वाचं आहे असा विषय आहे. गाडी हळूहळू चालू आहे 60-70 60-70. आणि बघायचं उद्या मुंबई पार झाल्यावर करायचं सांगली साईडला गेल्यावर. सांगली साईडला नाही सोडा, खिडशिवापूरला ती मिळते आंघोळीला. आंघोळीला ठीक आहे सोडा, त्याचा काही विषय नाही. फक्त उद्या दुपारपर्यंत मुंबई पास व्हायला पाहिजे. तेव्हा कृपा ठेव रे बाबा, मुंबई पास होते उद्या दुपारपर्यंत. म्हणजे आपलं रनिंग ते सगळंच पार होते. ऐसा विषय सब है. काय माया मोलीला माया भाई मल्हार भाई, हमारे मल्लू ब्लॉग्स देखो ये क्या कर रहे हैं रात को. ये देख सकते हैं आप. जरा चालू हो जाओ भाई. ये देखो भाई ये 5:09 भर गए. अरे यार ये क्या हो गया यार. तू तो ऐसा मत कर. ये लो. तर मित्रांनो बघू शकताय आता वाजल्यात बरोबर 5:10 झाल्यात. आणि आम्ही इथं आलतो 4 वाजता बरोबर. 4 अरे विठोलनगर निघाला ना वडोदराच्या तेव्हा 3 वाजलेले. 2 तास गेला. हा तर आमचे टायर ट्यूब गेल्या. तिथे तिसरी पण होती. तिसरीच गे. हा पहिला ती पंक्चर नंतर फुटला आणि ही तिसरी बरोबर. आणि आता टायर काय केले, हे लिफ्टिंगचं टायर आत गाठले. आणि एक आपलं बाहेर आपलं प्रॉपर चायना विशेष नाही, चायना माल आहे. चायना माल मेड इन इंडिया लिहिले टायरवर, पण टायर आहे चायनाचं. ही आतला आपल्या इंडियाचं टायर आहे, आत बाहेरला आहे चायनाचं. आता दोन्ही जोड टायर आवडल्याशिवाय नट आवडल्याशिवाय कळत नाही. 100% जोड एक 10% फरक पडते. तरी काय विषय नाही. रस्ता बघू शकताय. आत्ता जास्त वडोदरा एक्सप्रेसवेनं उतरले आणि पुढे येऊन थांबले. अजून अंकलेश्वर पण पास झाला नाही नीट. रस्ता बघू शकताय. इथं उकरुंड्या साईडला जावल्या गाडी. ते टायर बघा, टायर ते पंक्चर झालं काढले. आता ते लिफ्टिंगला अडकवायचं आणि आता नट लावायला लागले. आणि घामन आमचे मल्लूशेट भिजलेले आहेत पाक. व्हील पाणी कुठं आहे? व्हील पाणी पुढे होता पुढं. तर अशी आमची हालत झाल्या बघू शकताय. आणि आम्हाला टायर फिटिंग करायला येते बरं का. नाही मंचीला टायर आम्हाला फिटिंग करायला येत नाही. काय बादशाह चला बघूया. आता तुम्हाला फिटिंग केल्यावर दाखवतो. इथं आम्हाला कळायला बंद झाली, नाहीतर इथं चोरी बिरी व्हायची आमची. चलो. तर मित्रांनो आपण अजून सुद्धा आहे अंकलेश्वरच्या अलीगड. अजून ते पूल पण पास झाला नाही आपला अंकलेश्वरचा. त्यामुळं पास झाला असतं. पास नव्हतं बघा, आम्ही सुरतच्या पुढं वापीपर्यंत गेलो असतो आतापर्यंत. आणि मुंबई पण पार केली असते. मोबाईलला टायरच याप लागलं महाग त्यामुळं. आणि गाडी पण काय आपले फास्ट नसत्या. ते 60 कुठं उतरतीला गेलं तर 65-70 एवढंच. आणि विषय कसा होता, आता सगळं झालेलं. हाऊसिंगच्या एक बाहेरच्या टायरात 120 हवा होती, ती तेवढी लेवल करायची होती. आतलं टायर गरम व्हायचं आणि बाहेरच्या टायर हवा नसल्यामुळे आहे नाही ते तसंच. म्हणजे हवा कमी जास्त असल्यामुळं ज्या टायरात जास्त हवा आहे नाही ते टायर गरम व्हायचं. म्हणून हवा मार्ग बघायचं. जवळजवळ एक 6 दुकानं पास केली बघा. 6 दुकानं सगळी म्हणली जॅक लाव. मला माहिती आहे ना बिन जॅकला होता पण हवा बसत्या. पण आता अंकलेश्वरच्या अलीकडे एक भारत पेट्रोलियमचा पंप आहे. त्या पंपात हवा मारली. त्या भावानं 1 नंबर काम केलं. आपल्या मिनी ब्लॉगमध्ये बघा, त्याला व्हिडिओमध्ये घेतले. लय मस्त होता तो. भावानं एकदा पण नाही म्हटला नाही. आणि पैसे पण कमी घेतला, 20 रुपये घेतला फक्त. मी खुशीने त्याला 30 रुपये दर म्हटलं. 50 द्या तो नको म्हटला. 30 तर 30 दे म्हणा. असे भेटतात. देर से भेटते पर अच्छी भेटते.
उपरवाला जे बी देता छप्पर फाडगी असा विषय आहे. मल्हार शेडी जे आमचे झोपल्यात काय ते झोप रातभर गाडी चाललेला त्यानं, म्हणून म्हणलं मी चालवायला बसतो, तू झोप आता निवांत. अजून आंघोळी केली नाही त्यामुळं का अजून आंघोळी केली नाही त्यामुळं हर्षद अजून झोपत आहे. आणि अजून आपण चांगल्यात निघलेल्या लुकमध्ये आपण अजून आंघोळ केली नसल्यामुळं मल्हार पण त्याच लुकमध्ये. आता गुजरातचा लोक आमचा केव्हा येते काय माहिती, मुंबई नंतर येते मुंबईच्या अलीगड. मुंबई तर आता काय पास होत नाही 100%, त्यामुळे हॉटेलवर थांबायचं आणि आंघोळी तेच करायचं असं डोक्यात विचार आहे. विचार काय तेच करायचं आहे. आता वाजल्यात 8:30, लईतले 10-11 वाजेपर्यंत रनिंग चालू ठेवायचं. टायरी कमजोर असल्यामुळे जरा विषय व्हायला लागला आहे. टायरी गरम होण्यासाठी चायना टायर येतो त्यामुळं काय नको वाटायला लागले. तसं चांगल्या टायरी असतं ना, वापी पण मगाशी म्हटलं तर वापी पार केलं असतं, थांबलं असतं मुंबईची वाट बघत, एंट्री ओढायची वाट बघत. जवळजवळ आमचा फुकट टाईम एक 5-6 तास टाईम गेला असतं. त्या 5-6 तासात निवांत 300 किलोमीटर रनिंग पार पडलं असतं. तेवढं जे 300 पार पडलं असतं, अवघड झाली. त्यामुळे बघूया चला आता काय टाईम तर झाला आहे, काय करू शकत नाही, काय नाही, जसं होईल तसं होईल. उद्या दुपारपर्यंत जर आपण कोल्हापूरमध्ये जाते हे आपल्याला माहिती आहे. बघूया चला. आता इथनं भरूच इथनं 11 किलोमीटर राहिले वाटतं. हे वर बोर्ड बघू शकताय, भरूच 11 किलोमीटर आहे. भरूच चला बघूया. आता ही कळी ना कुठल्या टायमाला आली काय माहिती. बघ नुसतं जामच लागायला लागेल, डोसके चिंध्या झाली. मग अशी गाडी पलटी झाली तिथे एक जाम लागलं. आता म्हणलं निवांत जायचं, आता नाही जाम लागलं. असं झाल्यावर काय ढेकळं मुंबई पार होत्या. त्यासाठी रात्री रनिंग कव्हर करायला लागते आणि त्यासाठी गाडीला टायरी चांगल्या पाहिजे असा विषय. म्हणून दिवसा रनिंग कव्हर होतच नाही, किती पण काय पण करा. हे असं जाम लागल्यावर हे गाड्याच्या वरनं उड्या मारून जायचं आहे. गावात बघा जाम, बघा साईडनं गाड्या, इथनं गाडी, मध्ये मी, बघा इकडे पण गाडी. नुसतं ब्रेक मारून मारून कळायचं बंद. तर मित्रांनो आता पोचले बघा अंकलेश्वरच्या ब्रिज पाशी. आणि जाताना काय आपल्याला लागत नाही, येताना तो ब्रिज लागतो. म्हणजे येताना म्हणजे तिकडं गुजरातला जाताना आपलं सुरतला म्हणतो काय नाव त्याचं, कसबुजला जाताना ते लागते. आता इथं रिल्सा ते करतात बघा पोरं, मस्त होत्या रिल्सा. ब्रिज मस्त दिसते हो, बाकी विषय नाही. आता वाजल्यात 9:30 वाजल्यात, 9:30-10 वाजत आल्यात, तरी पण ऊन पडले ढीगभर. आपल्याला थांबायचं आहे डायरेक्ट नवसारी पारसवाडीला थांबायचं आहे. तुम्हाला गेल्यावर सांगतो. आता जरा रनिंग कव्हर करूया. कव्हर म्हणजे काय लय नाही, 60-70च्या स्पीडने तेवढं जायचं हळूहळू आपलं. चला बघूया. तर मित्रांनो आता मस्तपैकी सुरतमध्ये एंट्री करून झालं एक 10-15 मिनिट झालं. आता सुरत इथनं एक 18 किलोमीटर म्हणजे पार करायचं. एक आता राहिला असेल एक 13-14 किलोमीटर राहिले सुरत पास करायचं. बऱ्यापैकी गर्दी दिसायला, दुपारी आल्यामुळं गर्दी काही दिसेना. दुपार म्हणजे आत्ता वाजल्यात बरोबर 11, त्यामुळं गर्दी जरा कमीच वाटायला लागल्या.
तरी पुढं आणि जरा सिटीमध्ये गेल्यावर आहे का नाही गर्दी वाढत्या. बघू गर्दी वाढली तर ठीक, नसली तरी पण ठीक. वाढायला नाहीच पाहिजे, थोडा पटापटा निघून जाते. आणि आपली स्पीड काय 50ची फिक्स आहे. आणि सुरतमध्ये विषय कसा आहे मित्रांनो, सीट बेल्ट कंपल्सरी लागते. आता मी कामावर भिजलोय, पाक काळाचे पण झाले. सुरतमध्ये एक नाही सीट बेल्ट कंपल्सरी लागते. सीट बेल्टच्या नावानं आम्ही काय वेगळाच पट्टा अडकवला आहे. हे पट्टा बघा, हे पट्टा म्हणजे पट्टा तुटला आहे. मला लावायचं काचत नाही दिसल्यापुरतं आपलं सीट बेल्ट लावलेलं म्हणजे बरं असते, असा विषय. तसा आहे झाडात नाही, पोलीसवाली कधी पण फोटो काढू शकतात. त्यामुळं ह्या लेनमध्ये जायचं नाही, हे आपल्या मधल्या नाही तर ह्या लेनमध्ये राहायचं. त्यामुळं ही झाडातनं कधी फोटो काढतील, कधी येऊन ही करतील काय सांगता येत नाही. म्हणून आपलं सीट बेल्ट लावणे आणि आपलं मधला पट्टा नाही तर साईडचा पट्टा धरणे निवांत. आणि इथं कसं आहे डांबावरनी कॅमेरा ते पण आहेत ना, त्यामुळं कॅमेरामध्ये पण कॅप्चर करते लगेच सीट बेल्ट नसतात, असा विषय. त्यामुळं सुरतमध्ये नियम तो नियमच चालायला लागते, असा विषय. लय वाईट उकडायले, असं वाटायला कधी एकदा ती सुरत पास करून कुठल्या तर हॉटेलवर थांबून निवांत आपला आंघोळी करतोय एवढं झाल्यावर. इतका वैताग आला, त्यात ते आंघोळी केलं नसल्यामुळे अजून घाम येते, असा विषय. बघा सुरत सिटी आहे बघा खाली. तर चलो मित्रांनो, वय बच्चा कुठे लागलायस? लागला बघा जाम. तुम्हाला म्हणूच तर जाम लागला आहे काय, जाम लागला. जाम म्हणणार अभी तो खेळ सुरू आहे बच्चा, तू किधर जा रहा है म्हणलं ना. आता सुरत मध्ये जस्ट झाले बघा, लगेच जाम लागला. याला बिना जाम तर कधी पार करूच शकत नाही. ट्रॅफिक वाले तर काय ढीग असणार आहे सोड. आणि लय वाईट तो उघडाली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. हे ग्लोवर चालू आहे, वरती पंखा चालू आहे, ही मधली काच उघडे. काच तर उघडे काय ते गाडी चालू असतं तिथून वाढायची, थोडा त्याचा विषय नाही. तरी पण उकडा लागले, लय म्हणजे लय खतरनाक. आणि आता ही जाम हालायचं नाव घेण्यात आले. पुलावरच बरोबर जाम लागले. पुढे कोणतरी युटर्न त्यांनी घेत असणार आहे. असली बॉम्ब आहे बघा सुरतमध्ये. तर चला मित्रांनो, आता सुरतमधली गर्दी तर बघितलाय तुम्ही. आता अशा असत्या काय गर्दी सेमच आहे, फक्त जरा सुरतमध्ये जास्त गर्दी असते सिटीमधनं. आता कुठल्या तर पुढच्या हॉटेलवर थांबूया आणि तुम्हाला भेटतो. चला. ए बडा रे आगे, बडा बडा आगे, आगे बडा, आगे बडा. ध्यान दे गाडी. ए बच्चा तुला काय झाले? चौकरी ढाबा उधर देख सकते हो आप. आई ग मधनच काय होते याला. तर मित्रांनो गाडी लावली बघा मस्तपैकी आम्ही हॉटेलला. हॉटेल कुठला दाखवतो. टायराचा तर काय विषय झाला नाही, काय नाही. 1 नंबर मध्ये गाडी आली. आणि हॉटेल क्या हुआ? ती बघा हॉटेल पारस. हॉटेल पारस म्हणून नाही, कुठं नवसारीच्या पुढे आल्यावर आहे नाही, टोल पास केल्यावर हॉटेल पारस लगेच लागते लेफ्ट साईडला. आणि गाडी आता लावल्या असते. येऊ दे बाप्पा, येऊ दे. आला साईडला तू. टायरांचा तर काय विषय नाही. गाडी लावला मस्तपैकी आता साईडला. आता जरा आंघोळी तेन करूया. हा मल्हार शेठ तुम्ही कपडे बदलला? हा मला पण सांगशील काय बदलला असता आला का? मला माणसं म्हणतील वेटर इकडे म्हणला. वेटरचे पण कपडे माझ्यापेक्षा चांगले असतात. तर विषय काय झाला, असल्या भुका लागल्या जेवणा नादात कळालंच नाही.
ते आपलं रोजची प्रक्रिया बागफुल्ली होती. हे बक्का जेवलो, काल संध्याकाळी जेवलो नाही, रनिंग कव्हर केलं त्यामुळं लक्षातच नाही. आज जरा वेगळी घेतली, वाटाण्याची भाजी घेतल्या. शेवट जेवण आहे शेवट. सांगलीत गेल्यावर तुम्हाला सांगलीचं जेवण दाखवतो, म्हणजे महाराष्ट्रात गेल्यावर.